उत्तर प्रदेशच्या गालगोटियास युनिव्हर्सिटीनं जगासमोर भारताचं नाक कापलं। एआय समिटमध्ये चीनचा रोबोटिक डॉग सादर करून स्वतःकडे क्रेडिट घेतलं। समिटमध्ये तोऱ्यात मिरवणाऱ्या युनिव्हर्सिटीची नंतर मात्र पोलखोल झाली। रोबोटच्या वैशिष्ट्यांमुळे रोबो प्रदर्शनात युनिव्हर्सिटीची वाहवा झाली होती। रोबोटिक्स उत्साही लोकांनी सत्य उघड केल्यानंतर विद्यापीठानं यू-टर्न घेतला। रोबोट आम्ही बनवला असं बोललो नव्हतो, विद्यापीठानं असं स्पष्टीकरण दिलंय। तर गालगोटियास युनिव्हर्सिटीबद्दल सध्या सोशल मीडियावर खूप वादळ उठलंय। हे प्रकरण दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये घडलं। या युनिव्हर्सिटीनं तिथं एक रोबोटिक डॉग प्रदर्शित केला, ज्याला त्यांनी ओरियॉन असं नाव दिलं होतं। हा रोबो कुत्रा कॅम्पसमध्ये फिरतो, निगराणीसाठी वापरता येतो, अगदी जवळून महत्त्वाच्या ठिकाणचे फोटो काढतो वगैरे असे मोठे दावे या गालगोटिया युनिव्हर्सिटीनं आपल्या नावावर खपवले। हे सगळं पाहून लोकांना वाटलं की हे युनिव्हर्सिटीनं स्वतः विकसित केलेलं आहे, पण लवकरच सोशल मीडिया आणि रोबोटिक्स उत्साही लोकांनी सत्य समोर आणलं। वास्तवात हा रोबोट चायनीज कंपनी युनिटरी रोबोटिक्सचा युनिटरी GO2 मॉडेल आहे। तर हाच तो रोबोटिक डॉग आहे, रोबोटिक कुत्रा आहे, ज्याचं प्रदर्शन या विद्यापीठानं केलेलं होतं। मात्र नंतर मुळात हा कुत्रा चीनचं डिझाईन असल्याचं समोर आलं। त्यानंतर या युनिव्हर्सिटीने यू-टर्न घेतला। आम्ही हे डिझाईन आमचं आहे असं म्हटलंच नव्हतं, असं आता ती युनिव्हर्सिटी म्हणते। तोऱ्यात मिरवणाऱ्या युनिव्हर्सिटीची नंतर पोलखोल झालेली आहे।